नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय संविधानाला केवळ राजकीय लोकशाही अभिप्रेत नाही, तिला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील अभिप्रेत आहे। सत्तेचे विकेंद्रीकरण हे समृद्ध लोकशाहीचे लक्षण होय। आमच्या संविधानाला कल्याणकारी राज्य, समताधिष्ठित समाज आणि सर्वसमावेशक संस्कृती अपेक्षित असल्याचे प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक डॉक्टर अनंत राऊत यांनी केलं आहे। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परभणी शहर महापालिकेच्या वतीने आयोजित संविधान अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिवाळे, किरण सोनटक्के, यशवंत मकरंद, सुनील ढवळे, विश्वजित वाघमारे, राजकुमार जाधव आदी उपस्थित होते। पुढे बोलताना डॉक्टर अनंत राऊत म्हणाले, भारतानं धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना स्वीकारली आहे। धर्मावर आधारलेल्या राष्ट्रात खरी लोकशाही नांदू शकत नाही। विविध धर्मांच्या लोकांमध्ये त्यात समान अधिकार आणि समान संधी मिळू शकत नाही। म्हणून संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने राज्यघटना स्वतःप्रत अर्पण केली आहे। आम्ही भारताचे लोकपासून सुरू होणाऱ्या या मानवमुक्तीच्या दस्तऐवजाचे प्रत्येक भारतीयांनी ऋण व्यक्त केलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील लोकशाही देशाचा परिपूर्ण अभ्यास करून जे उपयुक्त आहे ते घेण्याचा प्रयत्न सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती केली आहे। विविधतेने नटलेल्या बहुधर्मीय भारतीयांना अपेक्षित विविध कलमांची तरतूद देखील केली आहे। संविधानाधिष्ठित राष्ट्रवादापुढे इतर कोणताही राष्ट्रवाद संकुचित आहे। आमचे लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेतात, पण नंतर धर्म, जात, प्रांत, भाषा इत्यादीवरच निष्ठा ठेवून कार्य करत असतात। त्यामुळे एकसंघ भारताची निर्मिती कशी होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे। भारतीयांनी दिवाळी, दसऱ्याप्रमाणेच राष्ट्रीय सणांचा उत्सव साजरा केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचं त्यांनी कौतुक केलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाला अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी भारतीय संविधानाची प्रासंगिकता व्यक्त करत प्रशासन आणि संविधान नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केलं। या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण या कार्यक्रमात करण्यात आलं। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।